म्हणजे लोखंड झालं सगळं त्या इतक्या सगळ्या इतक्या मोठ्या वास्तूचं भंगार झालं बा आता. आणि आता मी पण बुलढाण्यात कंटिन्युअसली येत असतो कोर्टात वगैरे पण. म्हणजे मला मी जे तोतोचांच्या याच्यावर केलं दादानी मला ते पुस्तक जवळजवळ 10-15 वर्ष झाले असते ते वाचायला दिलं होतं. आणि ते माझं वन ऑफ द बेस्ट फेवरेट बुक की माझ्या शिक्षकांना आमचे 10 तोंडे सर आहे सरबीडला ज्युनियर कसली, तर ते पण ह्याच पॅटर्ननी शिकवतात आम्हाला. म्हणजे शिकवलं त्यांनी आम्हाला खूप साऱ्या खूप सगळं केलं. मला आता ते तुमच्याकडनं मला प्रशांतनी सांगितलं की असं असं स्कूल हे चालवतात म्हणून आणि इतकं सुंदर त्या पॅटर्नवरती काम चालतं म्हणून. ॲक्च्युली बेसिकली पॅटर्न आहे ना आम्ही जास्त 3 वर्ष ते 6 वर्षाच्या मुलांमध्ये राबवतो. कारण नंतर आपल्याकडे कसं शासनाचं कुठलं तुम्ही स्टेट बोर्ड घ्या CBSE घ्या आपल्याला त्या ह्याच्यात करता येत नाही. तरी पण आमचा प्रयत्न सुरू आहे की आपण 5th पर्यंत कमीत कमी मुलांना या पॅटर्ननी शिकवावं आणि ते रिझल्ट्स खूप चांगले. आम्ही जे मागच्या आता जवळजवळ आम्हाला 9-10 वर्ष झाले सुरू करू. मला तेच म्हणायचं मी येतो इकडे सगळं कोर्टात येतो किंवा कलेक्टर ऑफिसला येतो प्रशांतकडे, पण ह्या इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या जिल्ह्यात आहेत हे माहितीच नाही. आमचं ते आता दादा वगैरे हरिती पब्लिकेशन आहे आणि ते काम करत बरीचशी पुस्तकं पण आली पाटील. तर मी दादाला रिक्वेस्ट करत होतो की बाबा आपल्या जिल्ह्यात पण बऱ्याच गोष्टी अशा असतील की ज्या हायलाईट होणं गरजेचं आहे. मी जॉईन झालो 2012ला. बेसिकली ते सिटी जी आहे ती मार्केट ओरिएंटेड म्हणजे तर सगळं सीडचं सगळ्यात मोठा सोयाबीन तेल आणि सेकंड एज्युकेशन. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मार्केट ओरिएंटेड विचार करायची. आम्हाला बरेच जण म्हटले की ते बुक गॅलरी रिडिंग क्लब वगैरे काही सुरू होणार नाही. मी म्हटलं आपण प्रयत्न करूया. मला एक वैयक्तिक असं वाटायचं की मी एक प्राध्यापक आहे माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय तर हे आपण केलं पाहिजे ॲडिशनल गोष्टी रिडिंग कल्चर डेव्हलप करणं मुलांना. आणि 1 वर्ष स्टडी सर्कल तुम्हाला तिथे पण सगळी लोक यायची आणि सिम्पल म्हणजे साधं आपलं हॉलमध्येच सुरू केलं. काही म्हणजे असं खर्च 0 खर्च आणि चांगलं ते वर्षभर चालतं. मला नंतर लक्षात आलं बुक खूप मोठी आहे पुस्तकं मिळत नाही लोकांना माहिती आहे. मग ते बुक गॅलरी सुरू केली आहे. माझंच एक विद्यार्थी तयार केलं आणि त्याला सुरू करून दिला. त्यासाठी जागा वगैरे शोधली. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये 2 वर्षामध्ये जवळजवळ 1.5 कोटी रुपयाची पुस्तकं त्यांनी घेतली. म्हणजे त्याचं मूल्य आणलं. याचा अर्थ आम्ही असं लक्षात आलं की प्रचंड भूक आहे लोकांमध्ये. पण आपल्याला जाऊन म्हणजे लोक काय म्हणतात ना त्यांना उपलब्ध करणं सर्व प्रकारचं. आणि आता रिडिंग खूप चाललंय. रिडिंगचा प्रॉब्लेमच तो आहे की या कॉम्प्युटरच्या युगामध्ये रिडिंग हे फार कमी. जसं आपल्याला पुस्तकाचा सुगंध म्हणजे अजूनही आम्हाला ते पुस्तक पाहिलं की खूप वाचावं असं वाटतं तसं आताच्या मुलांना वाटत नाही. तर मी कॅनडाला गेली होती तर तिथे मी लायब्ररी पाहायला गेली स्पेसिफिक. इतकी सुंदर मी लायब्ररी पाहिली आणि ती गव्हर्नमेंटची आहे बरं. दे आर नॉट चार्जिंग अ सिंगल पाय म्हणजे पैसा एकही नाही. आणि लायब्ररी त्याला अटॅच असं एक कॅफे आहे. त्या पण आपल्या लायब्ररीवाल्यांना सांगितलं की तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर तुम्ही कॅफेमधनं मिळवा लायब्ररीतनं नका मिळू. तुम्ही त्याला असं एखाद्या कोणाला कॉफी प्यायची किंवा पुस्तक वाचता तर ते त्यांना ते इझिली अवेलेबल पाहिजे. तर त्या लायब्ररीमधून खूप सुंदर लायब्ररी आहे. प्रशस्त बिल्डिंग परत त्याचे डिव्हिजन्स आहे पूर्ण. लहान मुलांच्या डिव्हिजनमध्ये आई वडील येऊन बसतात. खाली बसून मुलं आपले पुस्तकं घेतात. पुस्तक इतक्या लहान वयापासून त्यांच्याकडे रिडिंग कल्चर हे लोक थांबतात आणि लाईन लावून आणि असं हे आहे काय म्हणतात त्याला ट्रॉली आहे. म्हणजे तुम्ही वर पुस्तक वाचलं समजा आणि तुम्हाला वाटलं की आता मला मी तिथे बसून वाचलंय आता मला नको आहे हे पुस्तक आता झालं माझं वाचन तर तुम्ही त्या ट्रॉलीमध्ये टाकायचं ते बरोबर त्या याला चाललं. इतकं प्रगती म्हणजे कमीत कमी 4-5 मजल्याची असते. मोठी बिल्डिंग म्हणजे ती बघायला सुद्धा मला अर्धा दिवस लागला. आणि मी तिथनं आल्यावरती तिथल्या लोकांनी सगळे पुस्तकं अवेलेबल आहे म्हणजे सगळ्या लायब्ररीमध्ये. परत तिथे थिएटर आहे अलॉंग विथ द
बुक्स, तिथे थिएटर पण आहे की तुम्ही तिथे पुस्तकं वाचा, नंतर तुम्ही प्लेस करा, ते तिथेच करा, आणि ऑल आर एव्हरीथिंग इज फ्री ऑफ कॉस्ट. गव्हर्नमेंट इज वेअरिंग दॅट. आता हा तुमचा जो अनुभव मी डॉक्युमेंट केला आहे, नाही हा सिंपल साधा अनुभव अतिशय महत्त्वाचा. आमचं उद्दिष्ट असं आहे की असे सगळे जे अनुभव आहेत महत्त्वाचे हे डॉक्युमेंट झालेले तर तुमच्यासमोर शाळेचा प्रयोग आहे, तो विचार येणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट. तर त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, अशा अनुभवांचं डॉक्युमेंटेशन करणं, असे खूप वेगळ्या प्रकारे हे जोपर्यंत पब्लिक डिस्कोर्समध्ये येणार नाही, सार्वजनिक चर्चेमध्ये, तोपर्यंत त्यातलं पॉलिसी पण डिझाईन होणार नाही आणि प्रेशर पण तयार होणार नाही. कारण पॉलिटिकल सिस्टीम जी आहे ना प्रेशरवर काम करते. कसं होईल मॅडम की आयडियाज आता ही तोतोच्या आमच्या याच्यावरती आपण ही जी शाळा सुरू आहे तुमची, हे सगळ्यांना चॅलेंज असेल, ह्या सगळ्यांना चॅलेंज असेल की हा म्हणजे इकॉनॉमिक्सच्या याच्यावरती फक्त पैसे याच्यावरती जे चालू आहे सगळं हे भांडवलशाहीचा सगळा प्रकार सगळा म्हणजे किती युनिक हे सगळं सुरू आहे, ते बुलढाण्यात सुरू आहे. पहिल्यांदा म्हणजे सगळ्या लोकांना, म्हणजे आमची शाळा तर सध्या बेस्ट स्कूल्समध्ये 2nd नंबरवर आहे. आमच्याकडे स्टुडंट्स नाही एवढे. नाही आम्हाला तेच म्हणायचं, माहिती हे सगळं एक्सपोज मी अरविंद गुप्ता जे आहे आयुक्तामध्ये होते, ते साऊथला गेले होते. खूप मोठी लहान मुलांचं शिक्षण पद्धती आहे, खूप प्रयोग केलेले आहेत त्यांनी. आणि विशेषतः सायन्स जे त्यांची लॅब जी होती ती सगळ्या तुटक्या वस्तूंनी त्यांनी लॅब बनवली, प्रयोगशाळा बनवली. की आपण म्हणतो लॅबोरेटरीसाठी खूप मोठी लागतं, त्यांनी सगळ्या वस्तूंची लॅब बनवून लागतात मुलांची. तर त्यांचं एक व्याख्यान आहे, मी तुम्हाला त्याची वाटलं लिंक पाठवा. जगातल्या ज्या शाळांनी जगाचा शिक्षणाचा विचार बदलला अशा बेस्ट 5 शाळा, आणि त्या 5ही शाळा छोट्याशा हॉलमध्ये सुरू झाल्या. म्हणजे त्याच्या मोठ्या बिल्डिंग्स नाही, काही नाही, छोट्या छोट्या हॉलमध्ये त्या सुरू झालेल्या आहेत. भारतातल्या 1-2 आहेत, बाकी सगळ्या फॉरेनमध्ये. तर त्यांनी ते 5 शाळांबद्दल जे बोललेले आहेत म्हणजे खूपच अप्रतिम. ते खरं म्हणजे ते प्रयोग व्हायला पाहिजे. आणि तुम्ही आता तुमचे शिक्षक असतील त्या सगळ्यांपर्यंत ते जायला पाहिजे. आता मी जयकृष्ण यावेळेस शिक्षकांना जयकृष्णमूर्ती स्कूलला पाठवलं, सह्याद्री स्कूलला. म्हणजे मी त्यांच्या पिकनिक शक्यतो चांगल्या स्कूल, जसं अमरावतीला तोमळ, एक अमरावतीला पण तोमळ, पण अमरावतीला एक आणखी शाळा आहे गायगोळची, हां IIT आहे, दोघंही नवरा बायको. ती पण स्कूल आम्ही स्पेशली व्हिजिट केली. ती IGSC बोर्डवरती आहे. तर अशा आम्ही चालू राहतं, आमचं प्रयोगही सुरू राहतात. आता माझ्याकडे सध्या हे जे इतक्यामध्ये माझ्या लक्षात येत आलं किंवा ऑटिझम आणि म्हणजे स्पेशल चिल्ड्रन आहे, तर ते फार जास्त चांगल्या फॅमिलीजमध्ये आहेत. आणि प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे गव्हर्नमेंटचे आहे तसे काय ते मतिमंद विद्यालय वगैरे, पण चांगल्या लोकांचं की म्हणजे जसं गव्हर्नमेंट सोडून लोकांना पाहिजे किंवा एक चांगली, तर टाकू इच्छित नाही तिथे. हां तिथे टाकू इच्छित. माझ्याकडे आता एक डॉक्टर आली, तिची मुलगी 10 वर्षाची. ती मला म्हणाली की मॅडम मला तुमचं फक्त मॉन्टेसरीमध्ये ॲडमिशन.